राज्य सरकारने कळवा येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तर दुसरीकडे 400 लोकांचे काम 100 कर्मचारी कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर बसून जखमी झाले त्याच अधिकाऱ्यांची जबाबदारी असून त्यांच्यावर पूर्ण योग्य असा राज्य सरकारने करत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या निर्देशांची दुरावस्थेवर कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षित आणि आरोग्याबाबतची केली त्यांनी केलेल्या पाहणीच्या इमारतीचे कॉलम झाले असून त्यात आज मी या ठिकाणी पाहणी दौरा केला. काही दिवसापूर्वी एक स्लॅब कोसळून 2 कामगार जखमी झाले. एकाला फ्रॅक्चर देखील झालं. ते एकूणच या संबंधामधलं निवेदन देखील माझ्याकडे कामगारांचं आधीच आलं होतं. एस टी प्रशासनाला मी वेळीच सांगितलं होतं की कुठलीही स्लॅब कोसळायच्या आतमध्ये जा तिकडे आणि कुठे कुठे दुरुस्ती करायची असेल, काय काय करायचं असेल त्याचं पाहणी करा. परंतु प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ही स्लॅब कोसळली आणि त्या ठिकाणी त्या कामगाराला फ्रॅक्चर झालं. खरं म्हणजे या इमारतीचीही धोकेदायक झालेली आहे आणि इथल्या कर्मचाऱ्यांचं देखील आयुष्य जे आहे ते धोकादायक स्थितीमध्ये आहे. पाणी नाही, पाणी आहे तर वरती स्लॅब कधी डोसक्यावर पडेल काही भरोसा नाही. त्या ठिकाणचे वर्कशॉपमध्ये जे काम करतात त्या ठिकाणच्या इमारतीचे असे काही भिंती ज्या आहेत त्या कधीही पडून जातील अशी अवस्था आहे. टॉयलेट, बाथरूम, कॅन्टीनच्या ठिकाणा नाही. पावसाळ्यामध्ये तर प्रचंड या सगळ्या कर्मचाऱ्यांना हाल सोसावे लागतात आणि त्याच्यावर देखील कर्मचारी आमचे बिचारे काम करतात आणि प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते 400 लोकांचं जे काम आहे ते 100 लोक करतात. जे काम ठराविक वेळेच्या प्रमाणे झालं पाहिजे ते आधी होण्याकरता यांच्यावर निरनिराळ्या प्रकारच्या धाक दपटशा दाखवल्या जातात. मला ते समजत नाही एस टीचे अधिकारी कशा पद्धतीने हे काम करतात. याला DC जे आहेत ते जबाबदार आहेत आणि या विषयामध्ये प्रशासनातले जे अधिकारी आहेत त्यांनी वेळच्या वेळी हे करणं गरजेचं होतं. पावसाळा तोंडावर आलेला आहे. या ठिकाणी हे कर्मचारी कामच करू शकणार नाही अशी परिस्थिती या इमारतींची आहे. मटेरियलचं ठिकाणं नाही. या ठिकाणी शिवशाही बसेस ज्या आहेत हे गरीब रथ आहे. एस टीच्या गाड्या ज्या आहेत, एस टीचे कर्मचारी जे आहेत ते गरिबाची सेवा करणारे लोक आहेत की जिथे गाव आणि रस्ता नाही तिथे पण एस टी जाते अशी लोक असं हे काम आहे आणि त्याच्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. मी पाहणी केल्यानंतर कामगारांनी त्यांचं दुःख देखील व्यक्त केलं आहे. कोणाला अपंगत्वाचं सर्टिफिकेट दिलं जात नाही. काम करत असताना जे कायमस्वरूपी अपंग झाले त्यांची काळजी घेतली जात नाही. मला वाटतं याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासन जबाबदार आहे आणि प्रशासनाच्या जे अधिकारी जबाबदार असतील त्यांच्या विरुद्ध चौकशी आणि कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. शेवटी शासन जे आहे ते गरीब कल्याण शासन आहे. गरिबाचं कल्याण करण्याकरता शासन आहे. कामगारांचं आणि एस टीच्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने त्यांना काम देणारं असं शासन आहे. त्यांची काळजी घेणारं शासन आहे. परंतु जर प्रशासन अशा पद्धतीने वागत असेल, काम करत असेल तर योग्य पद्धतीने कारवाई, ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल. ठोस अशा प्रकारची कारवाई करायला आम्ही आमच्या शासनाला निश्चितपणे भाग पाडतो.